जय महाराष्ट्र मित्रांनो. इंडिगो एअरलाइन्स कडून एक मोठी अपडेट आली आहे. जसे की तुम्ही पाहताय इंडिगो रिक्रुटमेंट 2024. मित्रांनो, इथे खूप वेगवेगळ्या जागासाठी भरती निघालेली आहे. इथे तुम्हाला 10वी पास पासून ग्रॅज्युएट पर्यंत अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या वॅकेन्सीज तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला इथे तिकीट एक्झिक्युटिव्ह पासून सिक्युरिटी गार्ड अशा वेगवेगळ्या पोस्टवरती भरती चालू झालेली आहे मित्रांनो. आणि विशेष म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, तुम्हाला कसलाही अनुभव नाही, तरी तुम्हाला इथे जॉब मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तुम्हाला पूर्ण बारकाईने डिटेल सांगणार आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, पूर्ण डिटेल मी तुम्हाला दाखवणार आहे. तरी व्हिडिओ स्किप करू नका, कारण ऑनलाईन फॉर्म आहे आणि एक एक डिटेल कशी भरायची ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी लाईव्ह सांगणार आहे. जर तुम्हाला खरंच इंडिगो एअरलाइन्समध्ये जॉब करायचा असेल मित्रांनो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बऱ्याच लोकांचे अर्ज हे नीट भरले जात नाहीत, त्यामुळे तुमचा फॉर्म पुढे जात नाही. पूर्ण माहिती नीट समजून घ्या, वाचून घ्या, नंतरच अप्लाय करा. आणि मित्रांनो, कमेंटमध्ये तुमचं क्वालिफिकेशन आणि लोकेशन जरूर मेन्शन करा, कारण इथून पुढचे जे तुमच्या लोकेशन वाईज जसे जसे जॉब अपडेट येईल त्यावेळेस तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळून जाईल. तर मित्रांनो, आपल्या जॉब अलर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की वेलकम बॅक मित्रांनो. तुम्ही इथं पाहू शकताय इंडिगो. आता इथं तुम्हाला सॅलरी किती असणार आहे याच्यामध्ये, तर 44,800 रुपये तुम्हाला एक अंदाजे सॅलरी असणार आहे. ड्युटी तुम्हाला 8 तास असणार आहे. तुम्ही 10वी पास आहात, तुम्ही 12वी पास आहात, तुम्ही BA पास आहात. इथे दिलेला आहे इंडिगो रिक्रुटमेंट 2024 आणि तुम्हाला इथं डायरेक्ट इंटरव्ह्यू असणार आहे. आता इथं आपण खाली वाचूया इंडिगो भरती 2024 डिटेल. कंपनीचे नाव इंटर ग्लोबल एव्हिएशन लिमिटेड. अर्ज मोड कसा करायचा आहे, अप्लाय मोड ऑनलाईन. आता इथे थोडक्यात पदाचे दिलेले आहेत, थोडेच दिलेले आहेत, तर आपण थोडक्यात माहिती घेऊया. पदाचे नाव आहे अधिकारी AO आणि CS. नोकरी ठिकाण कन्नूर. वरिष्ठ कार्यकारी आहे, नोकरी ठिकाण आहे बेंगळूर. सहयोगी संचालक CPA, नोकरी ठिकाण गुडगाव. असे बरेच वेगवेगळे आहेत. पुन्हा कार्यकारी आहे, लाईन ऑपरेशन. पुन्हा नोकरी ठिकाण बेंगळूर आहे. कार्यकारी सुरक्षा रक्षक आहे, नोकरी ठिकाण तिरुवनंतपुरम आहे. तर असे बरेच ठिकाण दिलेले आहेत मित्रांनो. आणि टोटल इथं तुम्हाला 11,334 जागा साठी इथं नोटिफिकेशन निघालेलं आहे. आता इथं खाली बघू शकताय आपण इंडिगो भरती 2024. कोण अर्ज करू शकतो, अखिल भारतीय उमेदवार अर्ज करू शकतात. इंडिगो भरती 2024 मध्ये म्हणजे भारतातील कोटींनी उमेदवार अर्ज करू शकतात. इथं महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात. वयोमर्यादा किती असणार आहे, कमीत कमी 18 वर्षे, कमाल वय 35 वर्ष. तर इंडिगो रिक्रुटमेंट 2024 वयानुसार शिथिलता. OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष, SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष आहे आणि PWD माजी सैनिक उमेदवारांसाठी 10 वर्षाची आहे. आता इथे बघू शकता इंडिगो भरती पगार अंदाजे रुपये 25,000 ते 75,678 तुमच्या कॅटेगरीनुसार, क्वालिफिकेशननुसार वेगवेगळे असणार आहे. इथे तुम्हाला 10वीचे प्रमाणपत्र लागणार आहे, जन्म प्रमाणपत्र लागणार आहे, CV अपडेटेड CV लागणार आहे, कव्हर लेटर लागणार आहे. कव्हर लेटर तुम्ही युट्यूबवर बघून करू शकताय किंवा मला कमेंट करा कसं बनवायचं ते, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेन. त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट हे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत. ह्याच्यापैकी एक तुम्हाला मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड ह्याच्यापैकी एक आवश्यकच आहे. त्याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी असणार आहे, पात्रतेच्या आधारावर निष्कर्ष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीचे ठिकाण, तारीख आणि वेळ आगाऊ कळवण्यात येईल.
तारीख किंवा स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही. उमेदवाराची कागदपत्र पडताळणी मुलाखतीपूर्वी केली जाईल. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी सुलभ करण्यासाठी त्यांची मूळ प्रमाणपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे. असे न झाल्यास उमेदवाराला मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. आता इथं महत्वाच्या तारखा दिलेल्या आहेत मित्रांनो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट लिंक उघडणे. तारीख किती आहे? 30/5/2024 ला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15/7/2024. तर आता इथे तुम्ही पाहू शकताय इंडिगो रिक्रुटमेंट 2024 अर्ज कसा करावा. तर उमेदवारांनी इंडिगोच्या अधिकृत करिअर साईटला भेट दिली पाहिजे किंवा लागू करा बटनावर क्लिक केले पाहिजे आणि अधिकृत अधिसूचना शोधा. त्यानंतर पदासाठी पात्रता निकष जाणून घेण्यासाठी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज डाउनलोड करा वगैरे ते ऍप्लिकेशनचं त्यांनी हे दिलेलं आहे. तर आता इथे तुम्हाला त्यानंतर अर्जासोबत संबंधित कागदपत्रे संलग्न करा आणि शेवटी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाईट दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा. आता ही पूर्ण तुम्हाला मित्रांनो ही जी डिटेल आहे ही तुम्हाला पूर्ण वाचायची आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे tazajankari.com वर जायचंय. तुम्हाला ही पूर्ण डिटेल तर मित्रांनो इथं पूर्ण तुम्हाला डिटेल वाचायची. एक एक स्टेप तुम्हाला पूर्ण कंप्लीट वाचायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतोय पूर्ण अप्लाय कसं करायचंय इंडिगोमध्ये. तर तुम्हाला हे पूर्ण ह्याच्या अगोदर तुम्हाला कंपनीबद्दल थोडक्यात माहिती तर वाचून घ्या. इंडिगो रिक्रुटमेंट 2024 संक्षिप्त माहिती दिलेली आहे. इंटर ग्लोबल एव्हिएशन लिमिटेड. इंडिगो ही भारतातील नामांकित विमा कंपनी असून तिचे मुख्यालय गुडगाव हरियाणा येथे आहे आणि इंडिगोचा भारतीय बाजारातील हिस्सा 60.5% आहे. तर तुम्हाला इथं पूर्ण तुम्ही डिटेल ही वाचू शकता इथं. तर तुम्हाला आता कसं अप्लाय करायचंय तर ते तुम्ही गुगलवरती जायचंय. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला www.tazajankari.com हे टाईप करायचंय. गुगलवरती करायचंय www.tazajankari.com हे ओपन याच्यावरती क्लिक करायचंय. आता हे बघा हे पूर्ण आर्टिकल ओपन होईल. हे वेबसाईट ओपन होईल ताजा जानकारी. त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब्स अँड बिझनेस मध्ये जायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला इथं इंडिगोची पोस्ट दिसेल. तर तुम्हाला इथं इंडिगोच्या पोस्टवरती क्लिक करायचंय. रीड मोर वरती तुम्हाला इथं क्लिक करायचंय. रीड मोर वरती क्लिक केल्यानंतर पूर्ण डिटेल मध्ये आर्टिकल लिहिलेलं आहे. ते तुम्हाला एक ना एक स्टेप वाचायच्यात. कसं काय आहे, काय काय आहे, किती जागा आहेत, हे पूर्ण डिटेल वाचायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण खाली यायचंय. तिथं तुम्हाला अप्लाय लिंक दिलेली आहे. तर इंडिगो रिक्रुटमेंट अप्लाय लिंक 2024 येथे क्लिक करा. तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर लँड होणार आहे. आपण तुम्हाला रिअल मध्ये जॉब दाखवतो. इथं तुम्हाला एकही रुपया द्यायचा नाही. इथं एकही रुपया चार्ज केला जात नाही मित्रांनो. डायरेक्ट इंडिगोच्या होम पेजहून ऑफिशियल पेजहून तुम्हाला अप्लाय करायचंय. तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इथं सर्च जॉबला जायचंय. इथं गेल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथं सर्च करू शकताय. तुम्ही तुमच्या ह्याच्यानंतर जसं जॉब नंतर जॉब तुम्हाला कुठला पाहिजे जॉब, सर्च, लोकेशन. तर आता मी तुम्हाला एक रॅन्डमली दाखवते कसं अप्लाय करायचं, कारण मी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक रॅन्डमली सिक्युरिटी ऑफिसर म्हणून दाखवतो. तर मित्रांनो आता इथे तुम्हाला जॉब पोस्टिंग डेट दाखवेल 12 मे 2024. इथे तुम्हाला लोकेशन बेंगलोर दाखवेल. असं तुम्ही पूर्ण डिस्क्रिप्शन आहे, पूर्ण जॉब डिटेल आहे, जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, पूर्ण प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, तुमची मिशन काय काय असणार आहे, फोकस काय काय असणार आहे, फंक्शन रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार आहेत, हे पूर्ण तुम्हाला डिटेल वाचायचे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अप्लाय करायचे. अप्लाय करण्यासाठी इथं खाली पण एक ऑप्शन आहे, इथं वरी पण एक ऑप्शन आहे. तर कुठूनही करू शकताय.
तुम्हाला याच्यावरती अप्लाय वरती क्लिक करायचं आहे. आता इथं महत्वाचा विशेष म्हणजे मित्रांनो, इथं तुम्हाला पहिल्यांदा तुमचं जर अकाउंट नसेल तर इंडिगोला तुमचं इथं क्रिएट अकाउंट करावं लागतं. इथं माझं ऑलरेडी अकाउंट आहे, तरी पण मी तुम्हाला एक दुसरा अकाउंट ओपन करून दाखवतो. तर तुम्हाला इथं पहिला अकाउंट असेल तर तुम्ही इथं डायरेक्ट साइन इन करू शकता. नसेल तर मग इथं तुम्हाला क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचं. खाली इथं दिसते बघा, इथं क्रिएट अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज, करिअर इन अकाउंट, इथं तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे. इथे तुम्हाला ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे, रिटाईप ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे, चूज पासवर्ड करायचा आहे, तुम्हाला रिटाईप पासवर्ड करायचा आहे आणि पासवर्ड तुम्हाला 8 कॅरेक्टर मध्ये टाकायचा आहे. स्मॉल लेटर, सिम्बॉल असे तुम्हाला वेगवेगळे ह्याच्यामध्ये 8 कॅरेक्टरचा पासवर्ड, तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड तयार करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंट्री, फोन नंबर, ही पूर्ण डिटेल तुम्हाला भरायची. मी डिटेल्स भरून घेतो. हे बघा मित्रांनो, आपण इथं पूर्ण फॉर्म भरलेला आहे. इथं ईमेल आयडी टाकलेला आहे, परत ईमेल आयडी, इथं स्ट्रॉंग पासवर्ड टाकलेला आहे, इथं परत रिटाईप पासवर्ड टाकलेला आहे, फर्स्ट नेम टाकलंय, लास्ट नेम टाकलंय, कंट्री टाकली इंडिया, इथं फोन नंबर टाकायचा राहिला, इथं फोन नंबर टाकलाय. आता मेक माय प्रोफाईल विजिबल, तर एनी कंपनी रिक्रुटर वर्ल्ड वाईड वर क्लिक करायचे, नोटिफिकेशनला टिक मार्क करायचे आणि खाली पण टिक मार्क करून क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचे. तुम्हाला पासवर्ड सेव्ह करून ठेवा. हे बघा, करिअर ऑपॉर्च्युनिटीज, करिअर इन अकाउंट, अकाउंट ऑलरेडी एक्झिट, देअर इज ऑलरेडी अकाउंट विथ फोन नंबर 8668, क्लिक टू साइन इन ऑर्डर. हां, दुसऱ्या पहिल्याच अकाउंटला नंबर आलेला आहे, साइन इन करून घेऊ आपण. अरे का मित्रांनो, पहिल्याच माझं जे अकाउंट साइन इन झालेलं आहे त्याच्यावरतीच आपण लँड झालेलो, पण दुसऱ्या ईमेल आयडीवर होत नाहीये. तर हे बघा, ऑफिसर एक्झिक्युटिव्ह सिक्युरिटी. तर डिअर कॅन्डिडेट्स, इथं काय लिहिले, थँक्यू फॉर युअर इंटरेस्ट इन युअर कंपनी इन दिस सेक्शन युअर. तर मित्रांनो, हे आता हे तुम्हाला वाचायचं आहे आणि आता इथून तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करायची. आता मी ऑलरेडी भरलेला आहे फॉर्म. तर इथं तुम्हाला रिझ्यूम, सीव्हीला इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर अपडेटेड तुम्हाला रिझ्यूम अपलोड करायचं इथं आणि अटॅच कव्हर लेटर. कव्हर लेटर मित्रांनो, तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघू शकता कसं बनवायचं, किंवा मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये एक व्हिडिओ बनवन की कव्हर लेटर कसं बनवायचं मोबाईलवरती. ह्याच्यानंतर ॲडिशनल डॉक्युमेंट, तुमच्याकडे जे काय डॉक्युमेंट असतील ते इथं तुम्हाला अपलोड करायचे आहेत मित्रांनो. कारण इंडिगोमध्ये जॉब करायचं म्हणल्यावर तुम्हाला डॉक्युमेंट स्ट्रिक्टली आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे जे काय तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ॲडिशनल डॉक्युमेंट ते तुम्ही अपलोड इथं करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं 10 क्लास ओरिजिनल पास सर्टिफिकेट इश्यूज बाय द युनिव्हर्सिटी, तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर 12वीचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट अँड ऑल युअर मार्कशीट इश्यूज बाय युनिव्हर्सिटी, पूर्ण डॉक्युमेंट तुमची शाळेची तर कॉलेजची तुम्हाला अपलोड करायची आहेत. इथं आधार कार्ड अपलोड करायचं आहे. पासपोर्ट असेल किंवा पोलीस व्हेरिफिकेशन असेल तर तुम्ही ते इथं अप्लाय करू शकता. पोलीस व्हेरिफिकेशन ही सिक्युरिटीचा जॉब असल्यामुळे इथं लागतं मित्रांनो. दुसऱ्या तिकीट बुकिंग किंवा इतर ह्याला नाही लागणार, किंवा लागू बी शकतो. तरी पण तुम्ही असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन तुम्हाला आरामशीर भेटून जाईल. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ॲक्सेप्टेड लेटर, हे काही मॅन्डेटरी नाही आहे. त्याच्यानंतर रिलिव्हिंग लेटर आणि एक्सपिरियन्स, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथं टाकू शकताय. एअरपोर्ट एंट्री पास मॅन्डेटरी नाही आहे. AVSC तुमचं एव्हिएशनमध्ये असेल, तुम्ही कुठला कोर्स वगैरे केलेला असेल तर तुम्ही ते अटॅच करू शकताय. आता मॅन्डेटरी इथं पॅन कार्ड आहे, तुम्हाला इथं पॅन कार्ड अटॅच करायचं आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड, हे लाल टिक मार्क जे असेल ते तुम्हाला कंपल्सरी अटॅच करायचे. बाकी वरी जे दिलेले आहेत हे तुम्ही नसेल तरी चालतंय. आता आधार कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे.
आणि त्याच्यानंतर करंट सर्टिफिकेशन असेल तर अपलोड करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला एक याच्यामध्ये प्रोफाईल इन्फॉर्मेशन मध्ये जायचंय. इथे तुमचं नाव टाकायचंय, कंट्री टाकायची, पोस्टल कोड टाकायचा आहे, अल्टरनेट एका घरातल्या व्यक्तीचा नंबर टाकायचा आहे तुम्हाला. इथं करंट डिझायनेशन तुम्ही काम करत असाल तरी इथं टाकायचे. जेंडर मेल फिमेल, नॅशनॅलिटी इंडियन करायचे. इथं मिडल नेम टाकायचं, तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं मित्रांनो. इथं स्टेट तुमचं महाराष्ट्र सिलेक्ट करायचे, फोन नंबर सिलेक्ट करायचा आहे, ईमेल ॲड्रेस, मिसेस आहात मिस्टर आहात ते तुम्हाला इथं हे करायचं आहे. डिसॅबिलिटी असेल तर टाका. इथं लास्ट नेम, उस्मानाबाद सिटी, कंट्री कोड तुमचा कंट्री कोड 91 टाकायचं इथं. करंट कंपनी जर काम करत असेल तर इथं टाकायचे. जन्मतारीख टाकायची. सिंगल आहात का मॅरिड आहात हे टाकून तुम्हाला पुढच्या ऑप्शनला जायचं आहे. तुम्हाला इथं वर्क एक्सपिरियन्स असेल तर वर्क एक्सपिरियन्सला क्लिक करू शकताय. इथं फॉर्मल एज्युकेशन काय काय असेल ते तुम्ही इथं टाकू शकताय. तुम्हाला लँग्वेज स्किल कुठले कुठले आहेत ते तुम्ही इथं मेन्शन करू शकताय. त्याच्यानंतर जिओग्राफिक मोबिलिटी मॅन्डेटरी नाही आहे. प्रोफेशनल अचिव्हमेंट अँड एक्स्ट्रा सर्क्युलर हे जे दिलेले आहेत हे पूर्ण माहिती मग तुम्ही इथं मित्रांनो पूर्ण माहिती भरून किंवा तुम्हाला एखादा कोणी अप्लाय केलेला असेल किंवा मी ते एखादा ह्यांना असेल मित्र वगैरे त्यांनाही घेऊन तुम्ही हे अप्लाय करू शकता जर तुम्हाला एवढं व्यवस्थित नाही समजलं तर. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं पहिल्यांदा सर्वप्रथम डायरेक्ट अप्लाय नाही करायचं मित्रांनो. इथं तुम्हाला पहिल्यांदा सेव्ह वरती क्लिक करायचंय, जेणेकरून तुम्हाला इथं काय राहिलं असेल मिस्टेक तर तुम्हाला इथं एडिट करता येईल. कारण एकदा जर अप्लाय केलं तुम्ही तर तुम्हाला परत एडिट होणार नाही, एडिट करता येणार नाही. कारण डायरेक्ट तुमचे ह्या डिटेल्स इंडिगोकडे जातील, त्याच्यामुळे तुम्हाला एडिट करता येणार नाही. तर इथं तुम्ही व्ह्यू प्रोफाईल बघू शकताय आणि नंतर मग तुम्ही अप्लायला क्लिक करू शकताय. अशी प्रोसेस आहे मित्रांनो. ते सोपा जॉब आहे हे अप्लाय करायची प्रोसेस. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.